गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील व व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन महादेव पाटील शिरोली दुमाला यांची, तर व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग राजाराम कापसे मल्हारपेठ सावर्डे यांची बिनविरोध निवड श्री US उल्पे कार्यालय अधीक्षक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या राजारामपुरी येथील प्रधान कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी बोलताना नूतन चेअरमन सचिन पाटील म्हणाले की गोकुळ कर्मचारी पतसंस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरू असून भविष्यात सहकाराच्या माध्यमातून व सभासदाच्या हिताचे निर्णय घेतले जातील. तसेच आधुनिक सेवा सुविधा सभासदांना देणार असून कर्ज मर्यादा 10 लाख वरून 12 लाख रुपये करणार असल्याचं सांगितलं. तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे व ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ व सभासदांच्या सहकार्यामुळे ही निवड झाली असल्याचं मनोगत व्यक्त केलं. यावेळी नूतन चेअरमन सचिन पाटील यांचा सत्कार, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे व व्हाईस चेअरमन पांडुरंग कापसे यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच तज्ञ संचालकपदी अशोक पुणेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन पदाधिकारी यांचा सत्कार केला व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे, ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेट्टे, शशिकांत पाटील सुयेकर, किसन चौगले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील तसेच पतसंस्थेचे संचालक राजेंद्र चौगले, जयदीप आमते, गोविंद पाटील, रामचंद्र पाटील, तुकाराम शिंगटे, सुनील वाडकर, संदेश भोपळे, सतीश पोवार, दत्तात्रय डवरी, संचालिका माधुरी बसवर, गीता उत्तुरकर, निवडणूक निर्णय अधिकारी US उल्पे, कर्मचारी पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.